दक्षिण आणि मध्य मुंबईतील धोकादायक व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी आता केवळ 51% भाडेकरूंची संमती पुरेशी ठरणार आहे। न्यायालयाने म्हाडाला या इमारतींचा पुनर्विकास पुढे नेण्याची स्पष्ट परवानगी दिली आहे। या इमारतींमध्ये राहणे हे रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणारे असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। त्यामुळे इमारतीतील काही अल्पसंख्य भाडेकरू पुनर्विकासाला विरोध करत असले तरी बहुसंख्य भाडेकरूंच्या सुरक्षिततेला आणि हिताला प्राधान्य दिले जावे, असे स्पष्ट मत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने व्यक्त केलंय। म्हाडाकडून यापूर्वी 935 धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना पुनर्विकासाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या नोटिसांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। मात्र सुनावणी दरम्यान या इमारतींची स्थिती अत्यंत धोकादायक असून तेथे राहणाऱ्या भाडेकरूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलंय। न्यायालयाने स्पष्ट केलंय की अशा इमारतींची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे। मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणे म्हणजे अनुचित आणि दुर्घटनांना आमंत्रण देण्यासारखे आहे, अशी कठोर टिप्पणी ही आदेशात करण्यात आली। याचिकाकर्त्यांनी म्हाडाच्या अभियंत्यांवर केवळ वरवरची पाहणी करून आणि संरचनात्मक लेखा परीक्षण न करता नोटिसा दिल्याचा आरोप केला होता। मात्र म्हाडा कायदा आणि विकास नियंत्रण नियमावलीनुसार अशा पुनर्विकासास परवानगी देणे पूर्णतः कायदेशीर असल्याचं न्यायालयानं स्पष्ट करत सर्व याचिकांना मोठा धक्का दिला आहे। दक्षिण मुंबईतील बाणगंगा, वाळकेश्वर, गावदेवी रोड, बीजी खेर मार्ग आणि नेपियन्सी रोड सारख्या उच्चभ्रू भागातील या 935 इमारतींच्या पुनर्विकासाला आता वेग येणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।